नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कमलवार AN आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्समधील आपण 4थं युनिट बघतोय. त्या युनिटमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कन्सेप्ट ऑफ ISO कॉइंट्स म्हणजे सम उत्पत्ती वक्राची संकल्पना किंवा सम उत्पत्ती वक्र या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, त्याची संकल्पना बघायचं आहे. आता उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून एका घटकात बदल केला असता अल्पकाळात उत्पादन प्रक्रिया कशी असते. आपण या अगोदर काय बघितलं, उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका घटकामध्ये बदल केला असता तुमच्या उत्पादनामध्ये काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण वृद्धी उत्पत्ती नियम, अरहासी उत्पत्ती नियम, स्थिर उत्पत्ती नियम, त्यानंतर या अगोदरचा सिद्धांत, बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत हे या ठिकाणी बघितलेले आहे. पण ते अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी लागू होते असं आपल्याला म्हणता येतं. पण दीर्घ कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. म्हणजे अल्प कालावधीमध्ये उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून एका घटकामध्ये बदल केला असता उत्पादनामध्ये काय परिणाम होतो हे आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमावरून, वृद्धी उत्पत्ती नियमावरून, अरहासी उत्पत्ती नियमावरून हे सर्व या ठिकाणी बघितलेलं आहे. आता दीर्घ कालावधीमध्ये तिथं गृहीतकच आहे, हा सिद्धांत अल्प कालावधीमध्ये लागू होतो. आता आपल्याला दीर्घ कालावधीमध्ये बघायचं आहे, तर दीर्घ कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रिया कशी असते. आता दीर्घ काळात उत्पादनाचे सगळेच घटक हे या ठिकाणी उत्पादक बदलू शकतो. उत्पादनाचे जे काही घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे सर्व घटकामध्ये या ठिकाणी दीर्घ कालावधीमध्ये संयोजक किंवा उत्पादक हे दीर्घ कालावधीमध्ये बदलू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. हे गृहीत धरून आपण दीर्घ कालावधीत उत्पादनाची प्रक्रिया या ठिकाणी कशी असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं आपल्याला म्हणता येतं. आता समजण्यासाठी सोपं जावं म्हणून एक गृहीत धरलेलं आहे. उत्पादक या ठिकाणी उत्पादनामध्ये जो बदल करतात तो बदल या ठिकाणी सारख्याच पद्धतीचा करतात. सर्व उत्पादन घटकामध्ये सारख्याच प्रमाणात बदल करतात. म्हणजे केलं की दीडपट करणं, दुप्पट करणं, तिप्पट करणं, चौपट करणं या पद्धतीनं, म्हणजे उत्पादन घटकामध्ये सारख्याच पद्धतीने या ठिकाणी बदल करणं या ठिकाणी असं गृहीत धरलेलं आहे. जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी सारखाच बदल होतो का, म्हणजे उत्पादन घटकामध्ये दुप्पट केलंय तर तुमच्या उत्पादनामध्ये दुप्पट बदल होतोय का हे या ठिकाणी साधारणतः जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून उत्पादन घटकामध्ये दुप्पट केलं तर तुमच्या उत्पादनामध्ये दुप्पट होतच असं नाही. उत्पादन घटक दुप्पट केले, समजा भूमी दुप्पट केली, भांडवल दुप्पट केलं, श्रमिक दुप्पट वापरले तर तुमचं उत्पादन दुप्पट होईल याची शक्यता कमी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून उत्पादनाचे मान बदलत असताना उत्पादनात होणाऱ्या बदलांना उत्पादन मानाचे प्रत्यय असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादनामध्ये तुम्ही दुप्पट केले तर उत्पादनामध्ये किती परिणाम झालेला आहे त्या परिणामाला उत्पादन मानाचे प्रत्यय असं म्हटलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. कोणत्याही उत्पादकाचे महत्तम नफा कमवणे हे उद्दिष्ट असते असं आपल्याला म्हणता येतं. याकरिता तो बाजारात जी किंमत आहे घटकांना किंवा उत्पादक घटकांना व त्याची प्रतिस्थापना किंमत किंवा तांत्रिक
प्रतिस्थापना किंमत हे कमीत कमी ठेवून न्यूनतम उत्पादन व्ययात तो एक विशिष्ट उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. न्यूनतम उत्पादन व्ययात म्हणजे कमीत कमी. आता समजा मी एक संयोजक आहे, त्यावेळेस संयोजक काय करत असतो, कमीत कमी उत्पादन व्ययात म्हणजे उत्पादनाचा खर्च कमीत कमी कसा राहील आणि एक विशिष्ट उत्पादनाची पातळी गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी संयोजक करत असतो. महत्तम नफा तर त्याचं कमवणं उद्दिष्ट असतं, पण उत्पादन करत असताना तो उत्पादन हे कमीत कमी खर्चामध्ये झालं पाहिजे, कमीत कमी उत्पादन व्ययामध्ये झालं पाहिजे, हे त्याचं उद्दिष्ट असतं आणि त्यानुसार तो कार्य करत असतो आणि निश्चितपणे तो विशिष्ट उत्पादनाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. मग उत्पादनाची एक विशिष्ट मात्रा कमीत कमी खर्चात तयार करण्याकरिता उत्पादनाचे एक विशिष्ट मात्रा किंवा विशिष्ट स्टेज कमीत कमी खर्चात तयार करण्याकरिता ज्या तंत्रज्ञानाचा आधुनिक अर्थशास्त्रात वापर करण्यात आला त्याला समउत्पत्ती वक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. लक्षात येते समउत्पत्ती वक्र म्हणजे काय? समउत्पत्ती वक्र म्हणजे उत्पादनाचे एक विशिष्ट मात्रा किंवा उत्पादनाचे एक विशिष्ट प्रमाण कमीत कमी खर्चात तयार करण्याकरिता ज्या तंत्राचा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी वापर केलेला आहे त्याला समउत्पत्ती वक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीनं समउत्पत्ती वक्रची संकल्पना आहे, कन्सेप्ट कशी आहे. उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून उत्पादनात काय बदल होतो, उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून एका घटकामध्ये बदल केला असता अल्प कालावधीमध्ये उत्पादन कसं असतं या अगोदर आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये बघितलेलं आहे. वृद्धी उत्पत्ती नियमामध्ये बघितलेलं आहे, अरहस्य उत्पत्ती नियमामध्ये बघितलेलं आहे. या सर्व घटकामध्ये या ठिकाणी आपल्याला बघितलेलं आहे. पण दीर्घ कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रिया कशी असते हे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न समउत्पत्ती वक्रामध्ये करण्यात आलेला आहे. समउत्पत्ती वक्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दीर्घ कालावधीमध्ये सर्वच्या सर्व घटकामध्ये बदल उत्पादक करू शकतो आणि ते ॲक्च्युअल आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तो बदल आवश्यकतेनुसार करत असतो. आता इथं समजण्यासाठी सोपं जावं म्हणून बदल हे पटीने केलेले आहेत. दुप्पट करणं, तिप्पट करणं, चौपट करणं किंवा दीडपट करणं, जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये त्या पद्धतीनं बदल झालेला आहे का हे या ठिकाणी बघायचं. म्हणजे उत्पादन घटकामुळे दुप्पट केले की तुमचं उत्पादन दुप्पट होतं का हे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी या समउत्पत्ती वक्रावरून करण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता उत्पादन घटक दुप्पट केले तर उत्पादन दुप्पट होईल हेच सांगता येत नाही. मग किती होतं त्याला उत्पादन मानाचे प्रत्यय असं म्हणण्यात आलेलं आहे. उत्पादन मानाचं प्रत्यय. मग कोणत्याही संयोजकाचं महत्तम नफा कमवणं हे उद्दिष्ट असतं. महत्तम नफा कमवणं उद्दिष्ट असतं तर तो काय करत असतो, न्यूनतम उत्पादन व्ययात एक विशिष्ट परिमाण तयार करण्याचा प्रयत्न करीत असतो. उत्पादन व्यय कमी आणि एक ते विशिष्ट पातळीपर्यंत या ठिकाणी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आणि तो काळजीपूर्वक दक्षतापूर्वक याबद्दल शोध देखील लावत असतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानुसार उत्पादनाची एक विशिष्ट मात्रा कमीत कमी खर्चात तयार करण्याच्या आधुनिक तंत्राचा आधुनिक अर्थशास्त्राने वापर करतात त्याला समउत्पत्ती वक्र असं म्हणण्यात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता समउत्पत्ती वक्र हे आपल्याला बघायचं आहे. समउत्पत्ती वक्र बघायचं आहे तर समउत्पत्ती वक्र जवळजवळ तटस्थता वक्र
या पद्धतीनंच आहे. आपण या अगोदर तटस्थता वक्र बघितलेला आहे. तटस्थता वक्र शी बरेच मिळतं आहे. मग समउत्पत्ती वक्राची व्याख्या या पद्धतीने करण्यात आलेली आहे. उत्पादनाचे एक विशिष्ट परिमाण निर्माण करण्याकरिता पिढीला आवश्यक असलेल्या उत्पादन घटकाचे संयोग दर्शविणाऱ्या वक्राला समउत्पत्ती वक्र असे म्हणतात. समउत्पत्ती वक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. आता मी एकदा पुन्हा रिपीट करतोय. उत्पादनाचे एक विशिष्ट परिमाण म्हणजे विशिष्ट स्टेज निर्माण करण्याकरिता पिढीला आवश्यक असलेल्या उत्पादन घटकाचे संयोग दर्शविणाऱ्या वक्राला समउत्पत्ती वक्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक समजा 500 नग उत्पादन करायचं आहे. मग 500 नग उत्पादन करायचं आहे, तर उत्पादक घटकाचा कोणता संयोग निवडायचा आहे? हे या ठिकाणी दर्शवणारा वक्राला समउत्पत्ती वक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. आता तुमच्या स्क्रीनवर एक टेबल दिसेल. तो टेबल या ठिकाणी या पद्धतीने आहे. श्रमाच्या मात्रा आणि भांडवलाच्या मात्रा समजा 500 नग या ठिकाणी उत्पादन करायचं किंवा 100 मात्रा उत्पादन करायचं तर त्यावेळेस त्याला कोणता संयोग निवडावा लागेल? आपण तटस्थता वक्रामध्ये त्याच पद्धतीने बघितलेलं आहे बघा. तटस्थता वक्रामध्ये आपण साखर आणि गुळाचं या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं होतं. तर या ठिकाणी श्रम आणि भांडवलाचं एक्झाम्पल आहे. उत्पादन घटकामध्ये किती बदल करायचा आहे जेणेकरून उत्पादन आपल्याला तेवढं मिळालं पाहिजे. कोणता तरी एक संयोग या ठिकाणी निवडला जातो आणि तो संयोग दर्शवणारा वक्र म्हणजे समउत्पत्ती वक्र या पद्धतीनं आहे. मग तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी कोष्टक दिसतं. तर त्याच्यामध्ये श्रमाची 1 मात्रा तर भांडवलाच्या 9 मात्रा, श्रमाच्या 2 मात्रा तर भांडवलाच्या 7 मात्रा, श्रमाच्या 3 मात्रा तर भांडवलाच्या 5 मात्रा, श्रमाच्या 4 मात्रा तर भांडवलाच्या 4 मात्रा, श्रमाच्या 6 मात्रा तर भांडवलाच्या 3 मात्रा, त्यानंतर श्रमाच्या 8 मात्रा तर भांडवलाच्या 2 मात्रा या पद्धतीने या ठिकाणी हे आहे. आता म्हणजे हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. 100 मात्रा उत्पादन करण्यासाठी संयोजक किंवा उत्पादक पहिला संयोग निवडाल किंवा दुसरा संयोग निवडाल, तिसरा संयोग निवडाल या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता या विविध घटकाच्या द्वारे 100 मात्रा उत्पादन होते हे दर्शवण्यात आलेलं आहे. तुमच्या आकृतीवर या विविध घटकाच्या संयोगाद्वारे 100 मात्रा उत्पादन होतं. एका घटकाच्या मात्रेत वाढ करावयाची असल्यास दुसऱ्या घटकाच्या मात्रेत घट करावी लागते. हे वरील कोष्टकावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एका उत्पादन घटकामध्ये तुम्ही वाढ करताय तर दुसऱ्या उत्पादन घटकामध्ये या ठिकाणी घट करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणतात. तर हे कळतं. आता हे कोष्टक आपण आकृतीमध्ये बघतोय. आकृतीमध्ये क बिंदू काय दर्शवतो तर श्रमाची पहिली मात्रा आणि भांडवलाच्या या ठिकाणी 9 मात्रा वापरण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ख बिंदू काय दर्शवतोय तर श्रमाच्या 2 मात्रा तर भांडवलाच्या 7 मात्रा या ठिकाणी दर्शवतो. या पद्धतीनं आवश्यकतेनुसार या ठिकाणी संयोजक किंवा उत्पादक हा वेगवेगळे घटक या ठिकाणी वापरत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे 100 मात्रा उत्पादनाकरिता श्रम आणि भांडवल या 2
घटकांच्या उत्पादनाचे संयोग वापरू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे वेगवेगळे संयोग या ठिकाणी कोणता निवडायचा तो बघत असतो. या पद्धतीनं हे समउत्पत्ती वक्र आहे. आता समउत्पत्ती वक्र देखील या ठिकाणी उतरता आहे, ऋणात्मक आहे असं आपल्याला म्हणता येतं. ते आपल्याला समउत्पत्ती वक्राच्या वैशिष्ट्यामध्ये बघायचं आहे. पण लक्षात ठेवा, समउत्पत्ती वक्र देखील या ठिकाणी उतरता आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता समउत्पत्ती वक्राचा नकाशा बघायचा झालं तर उत्पादन पेढ्याच्या निरनिराळ्या उत्पादन स्तराकरिता, म्हणजे निरनिराळं उत्पादन स्तर आहे त्या स्तराकरिता निरनिराळं समउत्पत्ती वक्र असतात असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे समउत्पत्ती वक्र या ठिकाणी नकाशानुसार दाखवायचं. म्हणजे दोन समउत्पत्ती वक्रामध्ये अनेक समउत्पत्ती वक्र या ठिकाणी असू शकतात असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर समउत्पत्ती वक्राचं या ठिकाणी गृहीतक काय आहेत तर उत्पादनाचे केवळ दोनच घटक असतात. या समउत्पत्ती वक्राचे गृहीतक काय आहेत तर समउत्पत्ती वक्राचं गृहीतक आहे उत्पादनाचे केवळ दोनच घटक असतात, भूमी आणि श्रम, श्रम आणि भांडवल, भांडवल आणि भूमी. या पद्धतीने या ठिकाणी दोनच घटक असतात. त्यानंतर दुसरं आहे गृहीत उत्पादनाची साधने हे लहानात लहान एककात विभाज्य आहेत व त्याच्या विभाज्य प्रमाणाचा उपयोग करण्यात येतो. म्हणजे उत्पादनाचे घटक हे लहानात लहान प्रमाणात विभाजन करता येतात आणि विभाज्य आहेत या पद्धतीने. आणि उत्पादनाचे तंत्र हे स्थिर आहे. उत्पादनाचे तंत्र हे स्थिर आहे, त्यात कधीही बदल होत नाही असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्यात कधीही बदल होत नाही असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्यानंतर तांत्रिक स्थितीच्या अंतर्गत उत्पादन कार्याकरिता वापरल्या जाणाऱ्या उत्पादक घटकाचा पूर्ण कुशलतेने उपयोग होतो. म्हणजे तांत्रिक जी स्थिती आहे अंतर्गत ती उत्पादन कार्याकरिता, म्हणजे अगोदरच तुमची जी काही तांत्रिक स्थिती आहे उत्पादन घेण्यासाठी, त्या स्थितीचा तुमच्या उत्पादन घटकामध्ये बदल केल्यास घटक पूर्ण कुशलतेने या ठिकाणी उपयोग करण्यात येतात असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीने या ठिकाणी गृहीतक आहेत. पहिलं गृहीत उत्पादक घटकाचे दोनच घटक आहेत. उत्पादन घटकामध्ये लहानात लहान प्रमाणात या ठिकाणी विभाजन करण्यात येते. त्यानंतर तिसरं उत्पादन तंत्र हे स्थिर आहे. त्यानंतर तांत्रिक स्थिती अंतर्गत उत्पादन कार्याकरिता वापरल्या जाणाऱ्या उत्पादक घटकाचा पूर्ण कुशलतेने उपयोग होतो. या पद्धतीने आहे. आता समउत्पत्ती वक्राचे या ठिकाणी वैशिष्ट्य बघायचे. इम्पॉर्टन्स ऑफ ISO पॉईंट्स या पद्धतीनं. मग पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे समउत्पत्ती वक्रचा उतार ऋणात्मक आहे. म्हणजे वरून खाली येणार आहे समउत्पत्ती वक्र. डावीकडून उजवीकडे या ठिकाणी येणारा वक्र आहे. त्यासोबतच याचं एक कारण काय आहे तर एका उत्पादक घटकाच्या मात्रा वाढ केली असता दुसऱ्या उत्पादन घटकाच्या मात्रेत या ठिकाणी घट करावी लागते. त्यामुळं हे ऋणात्मक दिसतं. जर दोन्ही उत्पादन घटकामध्ये वाढ केलं तर या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. समउत्पत्ती वक्राची वैशिष्ट्ये आपल्याला बघायचं आहे तर पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे समउत्पत्ती वक्राचा उतार ऋणात्मक आहे. म्हणजे वरून खाली डावीकडून उजवीकडं उतरणारा आहे असं आपल्याला म्हणता येतं. डावीकडून उजवीकडं उतरणारा वक्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण उत्पादनाच्या समान मात्रा निर्मितीकरिता एक घटक वाढविल्यास दुसऱ्या घटकात या ठिकाणी घट करावी लागते. अन्यथा या ठिकाणी समान उत्पादन होणार नाही.
समान उत्पादन व्हायचं असेल तर एका उत्पादन घटकामध्ये वाढ करावी लागेल तर दुसऱ्या उत्पादन घटकामध्ये घटच करावी लागेल तुम्हाला, अन्यथा या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी समान होणार नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर समउत्पत्ती वक्र आरंभ बिंदूला बहिर्गोल आकाराचा असतो. समउत्पत्ती वक्र आरंभ बिंदूला बहिर्गोल आकाराचा असतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर वरच्या पातळीवरील समउत्पत्ती वक्र हे खालच्या पातळीवरील समउत्पत्ती वक्राच्या, म्हणजे दोन समउत्पत्ती वक्र आहेत, समजा हे एक आहे आणि हे एक आहे. वरच्या समउत्पत्तीचा वक्र हे खालच्या समउत्पत्ती वक्रापेक्षा उत्पादन हे जास्त करतं, म्हणजे वरचं उत्पादन हे जास्त करतं, खालचं उत्पादन हे कमी करतं, या पद्धतीनेच आहे. त्यानंतर समउत्पत्ती वक्र हे परस्परांना छेदत नाहीत. समउत्पत्ती वक्र हे परस्परांना छेदत नाहीत, कारण ते जर छेदले तर चुकीचा निष्कर्ष त्यामधून निघत असतो असं आपल्याला म्हणता येतं, कारण त्यापासून चुकीचा निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला निघत असतो. त्यानंतर समउत्पत्ती वक्र हे परस्परांना समांतर असतात असं नाही, परस्परांना समांतर देखील नसतात, कारण त्याचे उत्पादनाचे जे घटक आहेत ते वेगवेगळे असतात, त्यांचे जे उत्पादनाची मात्रा आहे किंवा स्टेज आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळं ते कधीच समांतर नसतात असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर समउत्पत्ती वक्राचा आकार हा सीमारेषांनी मर्यादित केलेला आहे. तुमच्याला जी आकृती दिसते त्यानुसार या ठिकाणी तुम्ही वैशिष्ट्ये ठरवायचे आहेत. आता हे वैशिष्ट्ये तटस्थता वक्राची जी वैशिष्ट्ये आहेत तीच वैशिष्ट्ये या समउत्पत्ती वक्राचं आहे, फक्त ते अल्प कालावधीमध्ये आहेत, हे दीर्घ कालावधीमध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा. या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं लिहायचं, ठीक आहे. या पद्धतीनं हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. आपले 4 युनिट या ठिकाणी संपलेले आहेत. 5वं युनिट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे PDF फाईल या ठिकाणी मी पाठवतो तुमच्या ग्रुपवर, ते व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे आणि फॉलोअप करायचं आहे, ठीक आहे. धन्यवाद.